तर लग्नानंतर आधार कार्डवर नाव बदलण्यासाठी किती खर्च येतो, कसे करायचे अपडेट? तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये ए टू झेड माहिती सांगणार आहोत. नेमकं आधार कार्डचे नाव कसे चेंज करायचे, तर आधार कार्ड पतीचे नाव कसे समाविष्ट करावे, ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी करावी आणि ऑफलाईन फॉर्म कसा भरावा याची संपूर्ण माहिती लागणार कागदपत्रे आता क्लिकवर तुम्हाला मिळून जाते. आधार कार्ड हे आजच्या काळात प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. सरकारी योजना असो किंवा बँकेचे कोणतेही काम असो, आधाराशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही. विशेषतः लग्नानंतर अनेक महिलांना आपल्या आधार कार्डवर पतीचे नाव समाविष्ट करण्याची गरज असते. यामुळे बँक खाते अपडेट करणे, पासपोर्ट काढणे, राशन कार्ड किंवा संयुक्त खाते उघडून यांसारख्या कामासाठी कागदपत्राची पडताळणी करणे. आधार कार्डमध्ये पतीचे नाव जोडण्यासाठी तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र, मॅरिड सर्टिफिकेट असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबत पती आणि पत्नी दोघांचेही आधार कार्ड आणि ओळखपत्रे असावीत. तर महत्त्वाची बाब म्हणजे आधाराशी लिंक केलेला मोबाईल नंबर सक्रिय असावा, जेणेकरून प्रक्रियेदरम्यान येणारा ओ टी पी जे आहे तुम्हाला ओ टी पी मिळाला पाहिजे. येईल तुमचा नंबर कार्ड बंद पडलेला असेल अगर काय असेल, पण त्याच्यावर ओ टी पी यावा ह्यासाठी तो 100% नंबर लागतो. तुम्ही घर बसल्या उदयच्या वेबसाईटवर जाऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता आरामशीर घरच्या घरी. पण सर्वप्रथम उदयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे बुक अँड अपॉइंटमेंट हा पर्याय निवडा. तुमचे शहर आणि जवळचे आधार सेवा केंद्र निवडा. सोयीस्कर वेळ, टाईम स्लॉट निश्चित करा. आवश्यक माहिती भरून अपॉइंटमेंटची पुष्टी करा. जर तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया जमत नसेल तर तुम्ही थेट जवळच्या आधार केंद्रावर जाऊ शकता. अपडेट फॉर्म भरू शकता. फॉर्ममधील केअर ऑफ CO विभागात पतीचे नाव लिहून आवश्यक कागदपत्रे जोडा. बायोमेट्रिक पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एक अपडेट स्लिप दिली जाईल. आधार कार्डमधील बदलण्यासाठी सरकारी नियोजन 50% रुपये शुल्क आकारले जाते. एखादा अर्ज केल्यानंतर साधारण 7 ते 15 दिवसामध्ये आधार कार्ड अपडेट होऊ शकते तुमचे. पण आवश्यक भेट देणे गरजेचं आहे. तुम्ही उदयच्या वेबसाईटवर तुमच्या आधाराची स्थिती स्टेटस देखील तपासू शकता. जर आधारवर नाव बदलणे अनिवार्य नसले तरी भविष्यातील कामासाठी तुम्हाला ते गरजेचे आहे. आणि तर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक करा. तर 100 जवळ आसपास जर केंद्र असेल तर केंद्राला अवश्य भेट द्या. भेट देऊन तुम्ही तुमचे नाव आधार अपडेट करू शकता, नाव चेंज करू शकता. आणि तो पत्ता कुठं राहतो, कोणत्या याच्यात राहतो, पत्ता व्यवस्थित भरणे अनिवार्य आहे. तर धन्यवाद.